नमस्कार, राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम झणझणीत आणि तर्रीबाज अशी कटाची आमटी तयार केलेली आहे। तर आमच्याकडे याला सार देखील म्हणतात। तर अशी ही कटाची आमटी तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। कटाची आमटी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ही आपण आता 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवायला घालूया आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून डाळ शिजवून घेतलेली आहे। आता आपण कटाच्या आमटीसाठी कांदा भाजून घेणार आहोत। थोडंसं कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कट केलेला एक कांदा टाकून भाजून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला कांदा काढून घेऊया आणि खोबरं आणि लसूण पाकळ्या भाजून घेऊया। आता याच भांड्यामध्ये आपण 5-6 मिरच्या भाजून घेणार आहोत। लाल मिरच्या आहेत। मिरच्या छान भाजलेल्या आहेत। आता आपण काढून घेऊया आणि खोबरं लसूण भाजून घेऊया। यामध्ये थोडंसं खोबरं आणि 4 लसूण पाकळ्या, थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। खोबरा आणि लसूण भाजून झालेला आहे। आता आपण मिक्सरमधून बारीक पेस्ट काढून घेऊया। बघा, अशा प्रकारे सर्व साहित्य भाजून घेतलं, त्याची मी बारीक पेस्ट काढून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला पाणी टाकून थोडीशी पेस्ट काढून घ्यायची आहे। आता आपण लगेच कटाची आमटी बनवायला घेऊया। कढईमध्ये आपण आता 3 चमचे तेल टाकून घेऊया। तेल तापलेलं आहे, मोहरी टाकून घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा जिरं, थोडीशी लसूण पेस्ट आणि हे वाटण केलेलं आपण यामध्ये टाकून घेऊया। हे वाटण छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये। यामध्येच आपल्याला कढीपत्त्याची थोडीशी पानं टाकून घ्यायची आहे। अर्धा चमचा हळद, लाल तिखट काही आपल्याला टाकायचं नाही। आपण मिरच्या भाजून यामध्ये वाटणामध्ये आपण टाकल्या होत्या, त्यामुळे आपल्याला मसालाच टाकून घ्यायचा आहे, गरम मसाला। आता आपण ही डाळ जी होती ती यामध्ये घातलेली आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता आपण लगेच फोडणी देऊन घेऊया। यामध्ये आपल्याला आता गरम मसाला टाकून घ्यायचा आहे, 3 चमचे। बघू शकता आपली कटाची आमटी रेडी होत आहे।
यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडंसं मला घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। आता आपल्या कटाच्या आमटीला छान उकळी येऊ देऊया आणि वरतून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। बघू शकता आमटीला छान उकळी आलेली आहे। आपण वरतून कोथिंबीर टाकून घेऊया। आपली आमटी तयार झालेली आहे। बघू शकता आपल्या आमटीला एकदम छान कट आलेला आहे, एकदम तवंग आलेला आहे।